वेदांत सुशीलदादा मोझर यांचा वाढदिवस खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे यांनी केला साजरा. या सोहळ्यासाठी उपस्थित संदीप भाऊ शिंदे, त्याचबरोबर आदरणीय दादा सर्व मान्यवर या ठिकाणी वेदांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जमलेला सर्व युवा वर्ग सर्वात या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी सरकार संदीप भाऊ शिंदे, त्याला पाहिल्यानंतर सुद्धा ओळखत नाही असं चंदन शिंदे सारखं कोणतरी दिसतंय. काय कळत नाही. ओरिजिनल त्याची ओळख कशी ओरिजिनल तेच काय कळत नाही. ओरिजिनल लावतं त्यामुळे मध्ये चंदन शिंदे असतील असं वाट समजूया. नंतर आमचा सर्वच भागातून आलेले आमचे नेते अबुराव आहे, आपले काँग्रेस सरकार आहे, सर्वच सुशील दादावरती प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मित्र, युवा आणि त्याच्यामध्ये पोरापेक्षा मी कसा स्मार्ट दिसलो पाहिजे असं दाखवणारा सुशीलला. त्यानं घातलेलं जे कड आहे त्याची किंमत 3 कोटी रुपये कार्टिजचं कड आहे. आणि तिथल्या कुणाला काय वर्ग स्मार्ट दिसत हे 100% आहे. वर्ग स्मार्ट त्यामुळं असं होत असतं. माझं मी तसंच होत. ते एक उदाहरण दिलंच पाहिजे. एका गोट्यामध्ये कधीही बैल आणि खोंड एकत्र मारला जात नाही. कारण काय विचार, सकाळी उठला की बैलाच्या तिथं 100% खड्डा पडलेला असतो. का? त्या खोंडाचा लाड म्हणून बैल फक्त उकीर काढत असतो. तशी आपली अवस्था असते. पोरी मोठं जायचं होते की बघ मी पण गाड्या घेतली, स्टाईल मारतोय सगळं, पण पूर्ण स्मार्ट आणि खरंच स्मार्ट आहे आमचा. आणि 100% युवा नेता होणार आहे. 100% सामान्य घरातून येणारी नेतृत्व मोठी झाली पाहिजे. समाजाला ताकद देणारी नेतृत्व बोलायला पाहिजे. अमोलदादा तेवढ्यासाठीच आहे. आणि चांगलं घर, कारण मी आईना ओळखतो, मी जायचो, तू मला चांगलं ओळखतो. प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणारे कुटुंब. मला नाही वाटत कुठला मोह आहे काय आहे. स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्ती कोणाचं काढलेलं मी नाहीये. स्वतः करून जनतेला द्यायचं. कुटुंब असतात त्यातले हे कुटुंब आहे. आणि तोच वारसा वेदांत या ठिकाणी सांगते. एमबीच्या 2ऱ्या वर्षाला नाही कधी डिग्री पूर्ण करायची आणि मग थोडा आपण संघर्ष करू पूर्ण ताकदीनं धन्यवाद देतो. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं
आणि संपूर्ण कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आमच्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा